होऊ शकता. व्हॉट हॅपन? गृहपाठ पूर्ण कर. काय? गृहपाठ पूर्ण कर. गृहपाठ म्हणजे होमवर्क. अच्छा. यू डोंट नो दॅट? गृहपाठ पूर्ण कर. कंप्लीट युअर होमवर्क. प्युअर मराठी वर्ड. नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज अजून लेट मी स्पीक. ओके. हॅलो, हाऊ आर यू ऑल? वी होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. सुवाणीने तुम्हाला विचारलंय हाऊ आर यू, तर नक्की कॉमेंट करा. जर तुम्हाला कुणी हाऊ आर यू विचारत असेल, म्हणजेच तुम्ही कशा आहात विचारत असेल, तर तुम्ही इंग्लिश मध्ये रिप्लाय देऊ शकतात. आय एम फाईन, थँक्यू फॉर आस्किंग, अँड व्हॉट अबाउट यू, आय एम गुड, आय एम ग्रेट, असं भरपूर प्रकारे तुम्ही बोलू शकता. सो प्लीज सुवाणीने तुम्हाला विचारलंय हाऊ आर यू, तर नक्की रिप्लाय करा, नक्की कॉमेंट करा. आणि हो, पुन्हा घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक आजचा नवीन व्हिडिओ, जो की खूपच मजेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुवाणी सोबत एक मजेदार ऍक्टिव्हिटी करणार आहोत. पण त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या मुलांसोबत नक्की बघा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि मुलांसाठी खूपच युजफुल असणार आहे. हीच तर पहिली स्टेप असते आपल्या मुलांना इंग्लिश शिकवायची, आपल्या घरात इंग्लिशचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करायची. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वॉच टिल द एंड आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. गिव अ थम्स अप. ओके, तर जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर या बोर्डवरती मी खूप सारी अशी मराठी वाक्य घेतलेली आहेत, जी आपण आपल्या मुलांसोबत बोलत असतो. आणि हो, इव्हन ही सेंटेन्सेस स्कूलमध्ये सुद्धा बोलली जातात. मी सुद्धा खूपदा ऑब्झर्व करत असते की मुलांना इंग्लिश इन्स्ट्रक्शन दिल्या तर त्यांना लक्षात येत नाही, तर त्यांना अजून ट्रान्सलेट त्यांच्या मदर टंग मध्ये ट्रान्सलेट करावे लागतात. पण आपण जर हीच वाक्य, हीच सेंटेन्सेस, हेच इन्स्ट्रक्शन आपल्या मुलांना घरीच आपण त्यांना फॅमिलियर करून घेतल्या, त्यांच्यासोबत जर आपण रोज बोलत राहिलो, तर मुलं जेव्हा बाहेर ऐकतात पहिल्या वेळेस, तेव्हा ते कन्फ्यूज नाही होत. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसा वाटला ते आम्हाला तुमचं अनमोल मत कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तर मी सुवाणीसाठी काही मराठी सेंटेन्स लिहिलेले आहेत, ते सुवाणी आपल्याला पटापट इंग्लिश मध्ये करून दाखवणार आहे. हो का नाही? हो. आर यू रेडी? येस. ओके, लेट्स स्टार्ट. येस. ओके. थोडे पाणी पी. ड्रिंक सम वॉटर. व्हेरी गुड. जेव्हा आपण मुलांना सांगत असतो थोडे पाणी पी, तर आपण इंग्लिश मध्ये बोलू शकतो ड्रिंक सम वॉटर. नेक्स्ट इज, तुम्हाला सेंटेन्सेस सुवाणी जे इंग्लिश मध्ये बोलते ते तुम्हाला इथे स्क्रीन वरती दिसत असेल, तर ते तुम्ही नोट करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे, पाणी सांडू नको. डोंट स्पिल द वॉटर. त्याला हात लावू नको. डोंट टच दॅट. आता त्याला आपण असं भरपूर मुलांना सांगतो, याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, तर तुम्ही फक्त जेव्हा नको असतं तेव्हा तुम्ही बोलू शकता डोंट. डोंट टच दॅट, डोंट टच गॅस, डोंट टच स्टोव, डोंट टच इलेक्ट्रिक स्विच. याप्रमाणे तुम्ही भरपूर सेंटेन्सेस बनवू शकता. त्याचप्रमाणे त्यावर चढू नको. डोंट क्लाइंब दॅट. डोंट क्लाइंब दॅट. मुलं घरामध्ये या बेडवरती चढतील, यावरती चढतील, आपण भरपूरदा बोलत असतो त्यावर चढू नको, तर तेव्हा तुम्ही बोलू शकता डोंट क्लाइंब दॅट. रडणं थांबव. स्टॉप क्राइंग. माझं ऐक. लिसन टू मी. घरात धावू नको. डोंट रन इनसाइड. व्यवस्थित बस. सिट प्रॉपरली. खाली बस. सिट डाउन. उभा राहा. स्टँड अप. गुड. हट्ट करू नको. डोंट इन्सिस्ट. माझा हात धर. होल्ड माय हँड. मला मदत हवी आहे. आय नीड हेल्प. आता बघा, ही सेंटेन्सेस ऐकत असताना तुम्हाला नक्कीच वाटत असेल, अरे हो, ही तर आपण मुलांसोबत रोजच बोलत असतो. मग त्या जागेवर आपण इंग्लिश मध्ये बोललो तर हो की नाही? कशी आयडिया ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. माझ्या मागे बोल. रिपीट आफ्टर मी. 10 पर्यंत मोज. काउंट टू 10. वॉर्म कुशी घे. टेक अ नॅप. वॉर्म कुशी म्हणजे नॅप. जेव्हा बाळ शाळेतून येतं तेव्हा आपण त्याला सांगत असतो की थोडा झोपून घे, थोडा वेळ आराम करून घे, तर तेव्हा आपण बोलू शकतो टेक अ नॅप. रुमाल वापर. यूज युअर नॅपकिन. अजून काय बोलतात नॅपकिन ना? हँकरचीफ. व्हेरी गुड. तुझे केस कोरडे कर. ड्राय युअर हेअर. गृहपाठ पूर्ण कर. काय? गृहपाठ पूर्ण कर. गृहपाठ म्हणजे होमवर्क. अच्छा. यू डोंट नो दॅट? गृहपाठ पूर्ण कर. कंप्लीट युअर होमवर्क. ओके. लवकर कपडे घाल. गेट ड्रेस क्विकली. उशिरा नको व्हायला. डोंट बी लेट. उशीर करू नको म्हणजेच डोंट बी लेट. शाळेची वेळ झाली. टाइम फॉर स्कूल. इट्स टाइम फॉर स्कूल. जेवायची वेळ झाली. इट्स टाइम फॉर मील. इट्स टाइम फॉर ईट.
पिण्याची वेळ झाली, दूध पिण्याची आपण असं बोलत असतो तर त्या फक्त तुम्हाला लावायचंय इट्स टाइम. इट्स टाइम फॉर बेड, झोपायची वेळ झाली. इट्स टाइम फॉर ड्रिंक, इट्स टाइम फॉर मिल्क. या पद्धतीने तुम्ही एक स्ट्रक्चर यूज करून भरपूर सारे सेंटेन्सेस बनवू शकता. व्हॉट हॅपन? तुझे शर्ट घाल. Put on your shirt. आता याचप्रमाणे तुझे बूट घाल. पुट ऑन युअर शूज. सॉक्स घाल. पुट ऑन युअर सॉक्स. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. नेक्स्ट आहे पुट ऑन युअर हॅट. टोपी घाल. भरपूर सारे सेंटेन्सेस तुम्ही बोलू शकतात. बटन लाव. Button up your shirt. बटन अप युअर शर्ट. Shirt. आणि बटन काढ. अनबटन युअर शर्ट. Unbutton your shirt. गाठ बांध. टाय द नॉट. गाठ सोड. अनटाय द नॉट. या पद्धतीने असे भरपूर सारे सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एवढे सेंटेन्सेस कव्हर केलेत. तुम्हाला जर अजून अशी भरपूर सेंटेन्सेस हवी असतील तर तसे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजेच अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असे भरपूर सारे सेंटेन्सेस जे आपण आपल्या मुलांसोबत यूज करत असतो ते घेऊन आणण्याचा प्रयत्न करेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? कॉमेंट करा लागेल. म्हणून तुमचा थोडा अनमोल वेळ काढा आणि कॉमेंट नक्की करा. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक करून दिलं असणार. नसेल केलं तर आता करून द्या. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. थँक्यू.